देशामध्ये JN.1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 1000च्या पुढे। आतापर्यंत 16 पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये JN.1 व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यामध्ये सलग 95 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 146 रुग्ण कोरोनामुक्त। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 773 वर। कोविडच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। सहव्याधी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर देण्याचा टास्क फोर्सचा सल्ला, तर गरज असेल तेव्हाच अँटीबायोटिक्सचा वापर करण्याचंही आवाहन। किरकोळ महागाई दर 4 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर। डिसेंबर महिन्यामध्ये महागाई दर 5.69%वर, तर महाराष्ट्रातही महागाईचा भडका। किरकोळ महागाई दर 6.8%वर। 2023-24 या वित्त वर्षामध्ये प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 19% वाढ। कर संकलनाचं उद्दिष्ट 81% पूर्ण। मराठी पाट्या लावण्यास दुकानदारांची टाळाटाळ। 2000हून अधिक दुकानदारांची मराठी पाट्या लावण्याकडे अद्यापही पाठ। BMC 2500 दुकानांवर कारवाई करणार। राज्यातील 16 सीईटीच्या संभावित तारखा जाहीर। 16 ते 30 एप्रिल दरम्यान MHT सीईटीच्या परीक्षा होण्याची शक्यता। मुंबईमध्ये उद्या रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य मार्गावरील ठाणे कल्याण जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रूज ते गोरेगाव जलद मार्गावर, तर हार्बरवरती वडाळा रोड ते मानखुर्द मार्गावरती मेगा ब्लॉक। कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 1780 मीटर केली। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती, तर देशातील प्रत्येक राज्यामध्ये विविध ठिकाणी विमानतळाची कनेक्टिव्हिटी करणार शिंदेंचं वक्तव्य। नवी मुंबई विमानतळाची यावर्षी सुरुवात होईल। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती, तर पहिलं विमान वर्षातील शेवटी नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत उतरेल शिंदेंची प्रतिक्रिया। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं काम पूर्ण। पुढच्या महिन्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते टर्मिनलचं उद्घाटन होण्याची शक्यता। वर्धा नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। 282 किलोमीटरच्या या मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं, खासदार रामदास तडस यांची इच्छा। कुंभारी इथल्या रेनगर प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार। 19 जानेवारीला पंतप्रधानांचा हा दौरा असेल। माजी आमदार नरसय्या आडम यांनी माहिती दिली आहे। जिल्हा प्रशासन आणि रेनगर फेडरेशनकडून तयारीला सुरुवात। पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण। पंतप्रधानांचा अटल सेतूवरून प्रवास। शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतू आजपासून सेवेत रुजू होणार। आता सर्वसामान्यांना या मार्गावरून प्रवास करता येणार, MMRDAची माहिती। उरण खारकोप दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। नवी मुंबई शहर आणि उरण तालुका रेल्वेनं जोडला गेल्यानं उरणवासियांचा जल्लोष। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विकास यात्रा सुरू। नवी मुंबईतील भाषणात पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य। महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात महत्त्वाचे प्रकल्प होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आमच्या मागे पहाडासारखे उभे। फडणवीसांचं वक्तव्य। आपल्या देशामध्ये मोदी राज म्हणून अटल सेतू पूर्ण झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर 40 वर्षात जे झालं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलं। फडणवीसांची काँग्रेसवर टीका। अजित पवारांकडून मोदींचा लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उल्लेख, तर रायगडमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार। तिसऱ्या मुंबईसाठी अटल सेतू खूप महत्त्वाचा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। अटल सेतू मार्गाचं उद्घाटन ही कामाची पोचपावती। कोकणकरांसाठी सेतूचा मोठा फायदा होणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ड्रीम प्रोजेक्ट। ठाकरे गटाची माहिती, न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय? ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका। तुमच्या श्रीमंत मित्रांना आणखी श्रीमंत करणं मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांना सवाल। अशानं देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, आंबेडकरांचा मोदींवर निशाणा। चीननंतर म्यानमारच्या सैनिकांची भारतात घुसखोरी, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करण्यात व्यस्त। सामनातून मोदींवर निशाणा। मोदींशी बरोबरी करण्याची आपली पात्रता आहे का, हे राऊतांनी आधी तपासून पाहावं। उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, अनिल पाटील यांची राऊतांवर टीका। कल्याण लोकसभेमध्ये आज उद्धव ठाकरेंचा दौरा। सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याणचा दौरा करणार। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून तयारी सुरू।
असे दौरे याआधीच केले असते तर आज ही वेळ आली नसती. उद्धव ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरून खासदार श्रीकांत शिंदेंचा टोला. 2013 आणि 2018ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. अनिल परब यांचा मोठा दावा. माझा कट्टा कार्यक्रमामध्ये परब यांनी पोचपावती दाखवली. 2018ची घटना शिवसेनेनं आयोगाकडे सादर केली नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं. इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठकीमध्ये राहुल गांधींसह शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार. आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ममता गैरहजर राहणार असल्याची माहिती. भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकरांनी आरोप फेटाळले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावं. काँग्रेसचे नेते अमित पाटकर यांची मागणी. बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा. मराठा आंदोलकांचा सभेला विरोध. भुजबळांना एल्गार सभेला यायचं असेल तर राजीनामा देऊन यावं. मराठा आंदोलकांची मागणी. ज्या बीडमध्ये ओबीसींवरती जातीय द्वेषातून अमानुष हल्ले झाले तिथे भव्य मेळावा घेत आहोत. मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देऊ. ओबीसी मेळाव्यापूर्वी छगन भुजबळ यांचं ट्विट. मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये. मुंबई उच्च न्यायालयामध्ये हेमंत पाटील यांची याचिका दाखल. तर जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी देण्यास हायकोर्टाचा नकार. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही प्रशासनाची जबाबदारी. कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडसावलं. लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार. विरोधी पक्ष तो भूकंप सहन करू शकणार नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट. ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. या आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती देखील साकारण्यात येणार आहे. भाजप आणि शिंदे सरकारनं श्रीरामाच्या नावाचा बाजार चालवला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची सरकारवर टीका. तर निवडणुकीसाठी श्रीरामाचा वापर करताय खडसेंचा आरोप. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना निवडणूक प्रचारात रामाच्या नावाचा वापर करत होते तेव्हा तो बाजार नव्हता का? अनिल पाटील यांचा सवाल. तर भाजपमध्ये त्यांचा भाव कमी झाल्यानं आता इतर ठिकाणी ते बाजार लावतात. अनिल पाटील यांची टीका. राम मंदिर उभारलं आता राजकारण नको. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. तर स्वतःला काहीही करता आलं नाही म्हणून टीका करतायत. पटेल यांचा काँग्रेसला टोला. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं. मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या ठाकरेंना घटनेचं ज्ञान नसल्यानं आज त्यांचे हे हाल झाले. अनिल पाटील यांची ठाकरेंवर टीका. तर आता आपलं अस्तित्व राहिलं नाही याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. अनिल पाटील यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कणकवलीमध्ये महायुतीचा मेळावा होणार. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती. साताऱ्यामध्ये महायुतीची बैठक. मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. तर साताऱ्यातील महायुतीमध्ये फूट नाही. मंत्री देसाईंची माहिती. परभणीमध्ये महायुती समन्वयकांची पत्रकार परिषद. लोकसभेमध्ये कमळाशिवाय पर्याय नाही. भाजप लोकसभा समन्वयक रामप्रसाद बोर्डीकर यांचं विधान. नव्यानं स्थापन झालेल्या कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर. रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक शकील सावंत यांना उमेदवारी. उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव नामांतर केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. याचिकेवर 22 आणि 23 जानेवारीला सुनावणी. शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 2 लाखांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंना सत्र न्यायालयाचा दिलासा. तनपुरेंसह अन्य तिघांना अटकपूर्व जामीन. राम गणेश गडकरी साखर कारखाना 12,95 लाखात विकल्याचा तनपुरेंवर आरोप. वैद्यकीय मृत्यूपत्र तयार केल्यानंतर त्याची नोंद ठेवण्यासाठी प्रत्येक महापालिका नगरपालिकेसह अन्य स्थानिक प्रशासनामध्ये एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी. एका जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे आदेश. सिंदखेड राजा विकासासाठी सरकारकडून भरीव निधी जाहीर. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी सरकारचे आभार मानले. मराठा सेवा संघाच्या पुढाकारामुळे सिंदखेड राजामध्ये विकास. खेडेकरांचं वक्तव्य. जगाच्या तुलनेमध्ये आपली मंदिरं आणि तीर्थस्थळं जशी स्वच्छ आणि सुंदर असायला हवीत तशी नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य.
अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिजची प्रतिकृती असलेल्या अंभोरा इथल्या पुलाचं आज उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार. 4.5 एकरामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा विकास होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफांसमोर विकास आराखडा सादर. मंदिर विकासासाठी 700 कोटीहून अधिक खर्च अपेक्षित. नागपूरमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांना अटक. विधानसभा अध्यक्षांविरोधात आंदोलन करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी गोडबोले यांच्यावर गुन्हा दाखल. कन्हान पोलिसांची कारवाई. कोल्हापूरमध्ये मनसेचं आमरण उपोषण. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, मनसेचा इशारा. बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 3 महिन्यात 4 मल्टीस्टेट बँका बंद. या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत करा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळ यांचं आमरण उपोषण. अमरावतीमध्ये तलाठी भरती विरोधात विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर मोर्चामध्ये सहभागी. अमरावतीमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 2000 आशा सेविकांसह गटप्रवर्तकांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 2 गटात राडा. घाटीतील 5 सुरक्षा रक्षकांचं निलंबन. घाटी अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हाणामारीत जखमी झालेल्या डॉक्टर महिलेची सुप्रिया सुळेंकडून विचारपूस. या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. सुळेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून 10 कोटी 32 लाखांचा गुटखा जप्त. मुंबई पोलिसांची कारवाई. या प्रकरणी 7 आरोपींना अटक. लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती. मनोज जरांगेंनी नातेवाईकांना फोनवर संपर्क साधत धीर दिला. सोलापूरमध्ये मतभेद दूर करत मराठा समाजाचे 2 गट एकत्र. यापुढे मनोज जरांगेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याची मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची भूमिका. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटात राडा. विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कोनशिलेवरती खासदार सुप्रिया सुळेंचं नाव नाही. त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये गोंधळ. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 4 जण जखमी. मुंब्र्याच्या सदफ अपार्टमेंटमधली घटना. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरच्या काही खोल्या सील. अहमदपूर नगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक. या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू. नालासोपाऱ्यामध्ये पूर्व वैमनस्यातून 27 वर्षीय तरुणाची अपहरण करून हत्या. 9 आरोपींनी हत्या केल्याची माहिती. हत्येनंतर मृतदेह टाकून आरोपी फरार. घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश. यातील मुख्य आरोपीवरती आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे 44 गुन्हे दाखल असल्याची माहिती. अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींवर गुन्हा दाखल तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये लाल कंधारी वळूला 15 लाखांची मागणी. लाल कंधार मालकाचा मात्र नकार. लाल कंधारी ही प्रजात कंधार तालुक्यातील प्रजात म्हणून ओळखली जाते. ठाण्यामध्ये शेकडो वेठबिगारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. वेठबिगारांचं स्थलांतर थांबवून शासनानं 3 दिवसात अर्थसहाय्य देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.